एकत्र या, पण आता असं बोललं जातं की विलिनीकरण होणार नाही. मला एक सांगा, तुमच्याकडे अधिकृत असं कोणी हे स्टेटमेंट दिलंय का? असं आज तरी माझ्या जेवढी माहितीत आहे याच्यावरती कुठल्याही प्रकारची चर्चा नाही आहे. बरं, दुसरं पार्थ पवारांना राज्यसभेवरती पाठवायची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया म्हणतात की त्यांना राज्यसभेवर मी जाऊ देणार नाही. एक पहा, ही चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे. अजूनपर्यंत आमच्या कुटुंबाच्या ज्या संकट आहे त्याच्यातनं आम्ही सावरलेलो नाही. पहिलं ते तर होऊ द्या, नंतर या गोष्टी होतील. हा सगळा माध्यमामध्ये आणि इतर कोणी बोलण्यामध्ये काहीच मजा नाही. माझ्यासारख्या एका व्यक्तीने त्याच्यावरती भाष्य करावं एवढं योग्य वाटत नाही मला. काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की कोणत्या राष्ट्रवादी विलीन होणार याचं त्यांचं स्पष्टीकरण यायला पाहिजे. बरोबर, मी आत्ताच सांगितलं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट त्यांचा परिवार बसून ठरवेल. अजित पवारांचा मृत्यू हा संशयास्पद आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. हे पहा, आता याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे. यातनं जे काय खरं आहे ते निष्पन्न होईल. याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं मला तरी योग्य वाटत नाही. ही घटना आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे आणि आज उगाच त्याच्यावरती कुठलं तरी भाष्य करून कॉन्ट्रोवर्सी तयार करणं हे योग्य नाही. नाही, अजूनपर्यंत तशी काही नाही. पण आज आम्ही एकत्र येऊन महानगरपालिकेची इलेक्शन लढवायची हे आमचं ठरलं होतं. त्या पद्धतीने आम्ही या महानगरपालिकेला दोन्ही पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी इलेक्शनला सामोरं गेलो होतो. जनतेचा मॅन्डेट आम्ही स्वीकारलेला आहे. त्यामुळे आता ती पुढची जे आहेत ते काय बोलायचं ते पुढे होईल. विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा झाली का? नाही, अजून तरी आता तशी काही चर्चा नाही. दादांनी फक्त महानगरपालिकेला एकत्रित लढायचं हा निर्णय आमचा झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत आणि तुमच्याही आमदारांनी किंवा तुमच्याही काही पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. वर्तवली जात आहे. आज जे तुम्ही म्हणला काहींनी ती शंका व्यक्त केली, ही खरं आहे. तुमच्या माध्यमातून मी ही पाहिलेली आहे. येत्या काळामध्ये त्याची आता चौकशी लागलेली, सत्य बाहेर येईल निश्चितपणे. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आणि सुनेत्रा पवारांकडेच पालकमंत्री पद राहील अशा पद्धतीचं काय हे पहा, हे ऑलरेडी आमच्या वाट्याचं हे जे झालं होतं ज्यावेळेस आम्ही सरकार स्थापन केलं. जे जागा आम्हाला दिल्या होत्या ती सर्व मंत्रिपदं असू द्या, पालकमंत्रीपद असू द्या, ही ज्याची त्यालाच राहणार आहे. त्यामुळं निश्चितपणे पुण्याच्या पालकमंत्री ह्या सुनित्राताई राहतील. अर्थ खातं तुमच्याकडे घ्यावं. खात्याची चर्चा सुरू. अर्थ खातं तुमच्याकडे घ्यावं असं तुम्ही मागणी करणार का? 100% जी खाती आम्हाला दिली होती ती खाती आमच्याकडेच राहायला हवी. पण आता तर ते खातं मागणी होती. काही लोकांनी पत्र पाठवलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारच राहाव्यात अशा पद्धतीने. याचं सगळ्यांचं मत आहे. त्यात हे काय आज हे त्या आमच्या आमदारांनी सगळ्यांनी तेच मागणी केलेली आहे. येत्या काळामध्ये आमचे प्रांत अध्यक्ष याच्यावरती खुलासा करतील. प्रक्रिया कधी पार पडणार आहे? अरे पहिलं आमचं हे तर संकट तर जाऊन द्या. इतके घाई तुम्ही सगळ्या गोष्टी घेताय खरं, पण आज ती वेळ नाही आहे मित्रांनो. आज विमान अपघातामध्ये 5 होते का 6 होती माणसं याबाबत पण शंका व्यक्त केली जाते. तर याबाबत तुम्हाला काही माहिती मिळाली आहे का? नाही, आज माध्यमांच्यातनं जी माहिती मिळाली तेवढीच माहिती आमच्याकडे की 5 जण होते अशी आम्हाला माहिती मिळाली. आज ज्यांनी काही शंका व्यक्त केल्या त्या चौकशीमध्ये या ठिकाणी सगळं क्लिअर होईल. मृत्यूचं राजकारण होते वाटतं. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यावरती काहींना जर असं करायचं असेल तर तसं काय होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती चौकशी लावलेली आहे. चौकशीतनं सर्व क्लिअर निष्पन्न बाहेर येईल.